मी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना ही घटना घडली. आमच्या कॉलेजच्या वतीने आम्ही सर्वजण एका शिबिरासाठी जंगलात गेलो होतो. हलके दव होते, त्यामुळे आम्ही सर्वांनी रात्रभर कॅम्पफायरसोबत नाचणे, गाणे वगैरे बेत केला. कॅम्पफायरसाठी लाकूड गोळा करण्याची जबाबदारी मी आणि माझ्या सर्व मित्रांवर सोपवली होती. सगळ्यांसोबत बाहेर पडलो, पण जंगलातल्या निसर्ग सौंदर्यात एकटाच दूर कुठेतरी भटकलो. अचानक आकाश ढगांनी भरून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. ढगांच्या सततच्या गडगडाटामुळे मला झाडाखाली उभं राहणं योग्य वाटलं नाही आणि काही अंतरावर मला लाल विटांनी बनवलेली भव्य इमारत दिसली. इमारत पूर्णपणे उजेडात न्हाऊन निघाली होती आणि त्यात बरेच लोक होते. दुरून असेच वाटत होते. मी धावतच त्या बिल्डिंगमध्ये गेलो आणि समोरून येणाऱ्या एका सुंदर नर्सला टक्कर देणे थोडक्यात टाळले. नर्स माझ्याकडे पाहत म्हणाली, "तू खूप ओला आहेस, तुला थंडी पडेल. डाव्या बाजूला स्टोअर रूम आहे, तिथे जा आणि तू ज्यांना भेटशील त्यांना सांग की सिस्टर जुलियाने मला दुसरे कोरडे आणि स्वच्छ कपडे देण्यास सांगितले आहे. ते तुला कपडे देईल." मी गोंधळात तोंड उघडून सिस्टर जुलियाकडे पाहत राहिलो. काय करावे ते लगेच समजले नाही. माझी अवस्था बघून सिस्टर जुलिया जोरात हसली आणि म्हणाली, "सर्वप्रथम तू तोंड बंद कर, नाहीतरी डास तुझ्या तोंडात जातील. आणि आता जाऊन मी सांगितल्याप्रमाणे कर." मी हलकेच होकारार्थी होकार दिला आणि बहिणीने दाखवलेल्या दिशेला जायला वळलो. मी काही 10 पावले चाललो होतो तेव्हा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी आश्चर्यचकित होऊन मागे वळलो आणि माझ्यासमोर सैन्याच्या गणवेशातला एक तरुण हसत हसत उभा असलेला दिसला. आश्चर्याचा ढग माझ्या चेहऱ्यावर घर करून बसला होता. हे पाहून तो तरुण हसू लागला. तो मंद पण कणखर आवाजात म्हणाला, "मी कॅप्टन विनोद आहे आणि हे आपल्या देशाच्या सैन्याचे हॉस्पिटल आहे." कॅप्टन विनोदच्या शब्दांनी मला धीर दिला. आता मी हळूहळू नॉर्मल झालो आणि मी कॅप्टन विनोदला सिस्टर जुलियाने जे सांगितले होते ते सांगितले. हे ऐकून कॅप्टन विनोदच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरले आणि तो म्हणाला, "म्हणजे तू सिस्टर जुलियालाही भेटला आहेस?" "हो, तुला काय म्हणायचे आहे?" "काही नाही, मी तुला कोरडे कपडे देतो. कपडे बदल, नाहीतर तुला खूप थंडी जाणवेल." आणि मी कॅप्टन विनोदच्या मागे एका मोठ्या खोलीत गेलो. खोलीभोवती हिरवे पडदे होते. एका बाजूला मोठा पलंग आणि समोर सोफा होता. मधोमध एक टेबल ठेवलं होतं, ज्यावर 2 ग्लास, ब्रँडीची मोठी बाटली आणि 1-2 मॅगझिन पडलेलं होतं. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात कॅप्टन विनोदने एक आकाशी निळा कुर्ता पायजमा काढला होता, मला दिला आणि खोलीला लागून असलेल्या बाथरूमकडे बोट दाखवले. कपडे बदलून बाथरूममधून बाहेर येताच माझी नजर बाथरूमच्या एका भिंतीवर पडली. रक्ताच्या थारोळ्यांनी ते जड झाले होते. हे पाहून मी घाबरलो आणि पटकन बाहेर जायला वळलो आणि बाथरूमच्या आरशात स्वतःला पाहून धक्काच बसला. माझे संपूर्ण शरीर आरशात दिसत होते, पण माझे डोके माझ्या शरीरातून गायब होते. आता मला भीती वाटू लागली आणि मी घाईघाईत बाथरूममधून बाहेर पडलो. मला असे बाहेर येताना पाहून कॅप्टन विनोदने हसून विचारले, "काय झाले? अरे हो, तू मला अजून तुझे नावही सांगितले नाहीस. तू कुठे जाशील? बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. पण तुला अचानक जाण्याची इच्छा का झाली आहे हे मला समजत नाही." "कॅप्टन विनोद, तुमच्या बाथरूमची एक भिंत पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यांनी माखलेली आहे आणि तुमच्या बाथरूममधला आरसाही थोडा विचित्र आहे. मला त्यात माझे संपूर्ण शरीर दिसत होते, पण फक्त माझे डोके गायब होते. मी आता इथे अजिबात राहणार नाही. मी पावसात भिजत माझ्या कॅम्पला पोहोचेन." असं म्हणत मी खोलीच्या बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे निघालो. "थांब." तेवढ्यात कॅप्टन विनोदचा कडक आवाज आला, "म्हणजे तू सगळं पाहिलं आहेस?" "हो, तुला काय म्हणायचं आहे?" माझा आवाज भीतीने भरला होता. "म्हणजे काहीही असो, मी तुला काही सांगेपर्यंत तू इथून जाऊ शकत नाहीस.
तुला काय म्हणायचे आहे, जे आजपर्यंत कोणालाही कळू शकले नाही. आजपर्यंत कोणाला जे कळू शकले नाही ते मला कळले, तर मी काय करू? प्लीज मला जाऊ दे. भीतीने मला अश्रू अनावर झाले. नाही, बिलकुल नाही. आणि तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सैनिक आहेत. मी तुझे रक्षणही करत आहे. कॅप्टन विनोदच्या आवाजात मंदपणा होता. ये आणि माझ्यासोबत या सोफ्यावर बस. मी तुला एक गोष्ट सांगतो. कथा संपताच मी तुला जीपने तुझ्या कॅम्पवर सोडतो. असो, तू तुझ्या सोबत्यांच्या खूप पुढे आला आहेस. आता तुला चालत जाणे शक्य होणार नाही. कॅप्टन विनोदच्या आवाजातले आश्वासन ओळखून मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. कॅप्टन विनोद म्हणू लागले, शत्रूंनी कपटाने आमच्या हॉस्पिटलला लक्ष केले. आमच्या सैनिकांच्या वेशात शत्रू देशाचे 2 सैनिक आमच्याच एका जखमी सैनिकाला घेऊन आले. तो जखमी झाला होता आणि आपल्या देशाच्या सैन्याने त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडलाच नाही. कदाचित कटाचा भाग म्हणून. तो जखमी होताच घुसखोरांनी त्याला कुठेतरी लपवून ठेवले असावे. अचानक हरवलेला सैनिक त्याच्या हॉस्पिटलमध्ये सापडल्याने सर्वजण आनंदी झाले आणि फारशी चौकशी न करता जखमींना घेऊन आलेल्या वेशातल्या लोकांना हॉस्पिटलच्या गेस्ट रूममध्ये राहू दिले. सैनिक अजूनही उपचार घेत होता जेव्हा एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण रुग्णालय एका क्षणात अवशेष बनले. पण हॉस्पिटलची स्थिती उत्तम आहे. माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करून कॅप्टन विनोद पुढे म्हणाले. त्या स्फोटात कोणीही वाचले नाही. भिंतीवरील रक्ताचे तुकडेही याच स्फोटात ठार झालेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आहेत. हो, पण मला हे हॉस्पिटल उद्ध्वस्त वाटत नाही. प्रत्युत्तरादाखल कॅप्टन विनोदच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरले होते आणि त्यांचा चेहरा विचित्र भावनांनी भरला. त्यांचा चेहरा पाहून मी आतून हादरलो. तरीही मी हिंमत एकवटून विचारले, तुम्ही त्या स्फोटातून कसे वाचलात? हे ऐकून कॅप्टन विनोद एकदम हसले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, ही गोष्ट फक्त 10 वर्षांपूर्वी घडली आणि मी 50 वर्षांपूर्वी मरण पावलो. ते पुढे काय म्हणाले मला कळेना. माझ्या चेहऱ्यावर ओलेपणाचा भाव आला. मी झोपेतून जागा झालो. माझे सर्व वर्गमित्र आणि शिक्षक माझ्या भोवती उभे होते. मी डोळे उघडताच माझे सर म्हणाले, देवाचे आभार, तू शुद्धीत आलास. मग मी बेशुद्ध पडलो होतो का? हो, तू जंगलात कुठेतरी हरवलास. सगळे परतले आणि तू आला नाहीस. तेव्हा आम्ही सगळे मिळून तुला शोधायला निघालो. बरेच पुढे गेल्यावर आम्हाला एक जीप येताना दिसली, ज्यात एक आर्मीचा जवान तुझ्यासोबत मागच्या सीटवर झोपलेला आमची छावणी शोधत होता. त्याने आम्हा सर्वांना त्याच्या जीपवर बसवले आणि कॅम्पला तात्काळ सोडले. आम्ही त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. एक महत्त्वाचे काम आहे असे सांगून ते निघून गेले. जेव्हा मी तुझ्या बेहोशीबद्दल विचारले आणि तू त्यांच्यापर्यंत पोचल्याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, फक्त सोमेश सांगेल आणि तो जे सांगेल ते अक्षरशः खरे असेल. माझ्याकडे सर्वांची उत्सुकता पाहून मी हळू आवाजात विचारले, त्यांचे नाव कॅप्टन विनोद होते का? सरांनी होकारार्थी मान हलवली. मी सगळ्यांना जिथून जीप येताना दिसली होती त्या दिशेने जायला सांगितले. सुरुवातीला सर तयार नव्हते, पण माझ्या आग्रहानंतर त्यांनी होकार दिला. सकाळ होताच आम्ही तिकडे गेलो. मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मला खूप आश्चर्य वाटलं. अर्धवट जळालेलं अवशेष होते, ज्याच्या तुटलेल्या दगडावर सैन्य रुग्णालय असे लिहिले होते.